जीवनात प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी मेहनतीची महत्त्वाची आवश्यकता असते. कष्टाविना यशाचा विचारच करू शकत नाही. मात्र कधीकधी परिस्थितीमुळे आपण निराश होतो आणि देव, नशीब किंवा इतर गोष्टींवर अवलंबून राहतो. परंतु याच वेळेस आपल्याला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याची गरज असते. कुत्र्याच्या भाकरीची कथा ही अशाच एका साध्या प्रसंगाच्या माध्यमातून जीवनातील मोठा संदेश देणारी प्रेरणादायी कथा आहे. ही कथा शिकवते की माणूस केवळ दुसऱ्यांवर अवलंबून राहत राहिला तर त्याचे अस्तित्व टिकणार नाही. मेहनत आणि कर्तव्य यावरच खरे यश आधारित असते. ही कथा प्रत्येकाच्या आपल्या जीवनातील कर्तव्य आणि परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित करते. आपल्या रोजच्या जीवनात या कथेतील संदेश आचरणात आणल्यास आपण एक समाधानी आणि यशस्वी जीवन जगू शकतो. चला तर मग करूया कथेला सुरुवात. कथेचे नाव आहे कुत्र्याच्या भाकरीची कथा. एका गावात एक साधू महाराज राहत होते. ते सतत लोकांना कर्म करण्याचे महत्त्व सांगत असत. त्यांच्या प्रवचनांमध्ये ते म्हणायचे, प्रत्येकाला आपल्या कष्टावर विश्वास ठेवायला हवा. कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही. एके दिवशी त्यांच्याकडे एक गरीब शेतकरी आला आणि म्हणाला, महाराज, मी खूप प्रयत्न करतो, पण माझ्या घरात नेहमीच उपासमारी असते. देव माझी प्रार्थना का ऐकत नाही? साधूंनी त्याला शांतपणे विचारले, तू देवाकडे मागतोस, पण स्वतः काय करतोस? तो म्हणाला, मी जमेल तसे कष्ट करतो, पण काहीच हाताला लागत नाही. साधूंनी त्याला एका प्रयोगाचा सल्ला दिला. ते म्हणाले, दुपारी गावाबाहेर वडाच्या झाडाखाली बसलेला कुत्रा पहा. त्याला काय करावे लागते ते शिक. शेतकरी काहीसा गोंधळून गेला, पण तो साधूंच्या सांगण्याप्रमाणे झाडाजवळ गेला. तिथे एक लांबट अंगाचा कुत्रा बसला होता. काही वेळाने एका गरीब माणसाने त्याला एका भाकरीचा तुकडा टाकला. कुत्र्याने भाकरी खाल्ली आणि पोटभर खाल्ल्यावरही शांत बसला. हे पाहून शेतकऱ्याने विचार केला, हा कुत्रा काही काम करत नाही, तरी त्याला खायला मिळते. मग माझ्या मेहनतीचा उपयोग काय? तो साधू महाराजांकडे परत आला आणि त्यांना सर्व सांगितले. ते हसले आणि म्हणाले, अरे भोळ्या, तू कुत्र्यासारखा बनण्याचा विचार करत आहेस का? जर कुत्रा स्वतःच्या भाकरीसाठी काही करू शकत नाही तर त्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. पण तू माणूस आहेस. तुला हात, मेंदू आणि मेहनत करण्याची ताकद दिली आहे. कुत्र्याप्रमाणे दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी त्या भाकरीचा तुकडा देणाऱ्या माणसासारखा बन. मेहनत कर, जगाला काहीतरी दे आणि मग बघ तुझ्या जीवनात कसा बदल होतो. शेतकऱ्याला साधूंच्या शब्दांचा अर्थ समजला. त्याने निश्चय केला की तो स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवेल आणि इतरांनाही मदत करेल. काही महिन्यातच त्याचा संसार उभा राहिला आणि तो समाधानी जीवन जगू लागला. तर या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की कष्ट आणि परिश्रम ही माणसाची खरी संपत्ती आहे. दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःच्या क्षमतांचा उपयोग करून जीवनात यश मिळवावे.